हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल सकाळ सकाळी काय करायला घेतलं आहे, तर आमची जी बेडरूमची बाल्कनी आहे त्याच्यामध्ये एक ड्रम ठेवलेला आहे, म्हणजे तो एक्स्ट्राचा आहे. तिथे स्टोरेज म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये बरंचसं सामान ठेवलेलं आहे, तर ते मी सगळं काढून ठेवते आणि त्या सामानाला दुसरीकडे जागा करते. कारण की इथे ड्रम असल्यामुळे कबूतरी येतात आणि अंडे घालतात, त्यामुळे खूप घाण होते. तर बाल्कनीची जी विंडो आहे, ग्लास आहे, ते ओपन करता येत नाही. त्यामुळं पहिल्यांदा आज मी सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर पहिल्यांदा हे काम करायला घेतलं. पूर्ण ड्रम रिकामा केला आणि तो मी बाहेर ठेवणार आहे. बाहेरचा जो आमचा पॅसेज आहे बिल्डिंगचा तो मोठा आहे, तर तिथे ठेवणार आहे. म्हणजे नंतर मी बिल्डिंगमध्ये सांगून ठेवलेलं आहे, कोणाला हवं असेल तर ते घेऊन जातील. कारण की एक्स्ट्रा आहे आणि ठेवण्याची फार अडचण होते आणि सामान त्याच्यातलं इतकं पण नाही आहे की मी दुसरीकडे मॅनेज करू शकणार नाही. म्हणून मी ते सगळं सामान जे आहे तर ते दुसरीकडे ठेवलं. कारण की त्याच्यामध्ये किचनचंच बरेचसे सामान होतं. तर त्यासोबत किचनमध्ये मला खूप झुरळ झालेली आहे. तर ती आज म्हणजे किचनचे जे खाली जे ट्रॉलीसारखं तुम्हाला दिसतं, पण ते फक्त कबर्ड्स आहे, म्हणजे त्याचे फक्त दरवाजे आहेत. आतमध्ये काही कसे ट्रॉलीसारखे कंपार्टमेंट्स नाही आहेत. मग ते क्लीन करायचे. त्याच्यामध्ये मी मोठे मोठे ॲल्युमिनियमचे डबेच ठेवलेले आहेत. तर त्याआधी मी काय करते की एकीकडे भात लावलेला आहे आणि एकीकडे बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत. कारण की आज रुद्रच्या पप्पांचा आणि आजीचा दोघांचा उपवास आहे आणि मी काल रात्री दुधी भोपळ्यांचे कोफ्ते केले होते, तर त्याची भाजी माझ्यासाठी आहे. तर मी ती भाजी आणि भात खायला आणि रुद्रसाठी सुद्धा मी हे जे बटाटे बॉईल केले तर तो आणि भात त्याला देईल. तर हे क्लीन करण्यासाठी मी आधी त्याच्यामध्ये डेटॉल टाकलं आणि लायझॉल टाकते. माझ्याकडे फिनाईल नव्हतं, मी फिनाईल नंतर आणेल आणि पुन्हा एकदा त्यानेसुद्धा क्लीन करेल. तर एकीकडे शेंगदाणेसुद्धा भाजून ठेवते खिचडीसाठी. त्यानंतर एक एक करून सगळं सामान जे आहे ते वरती काढते. तर तिथे वेगवेगळे आपले किराणा सामानाचे जे काही डबे वगैरे आहेत तर ते सगळं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की रोज रोज त्या गोष्टी काढणं होत नाही, तर त्यामुळे तिथे झुरळं जे आहेत तर झुरळांची बारीक बारीक अंडी असतात, तर ते वाढतच जातात. कमी व्हायचं काही नाव घेत नाही आहे. तर त्यामुळे म्हटलं आज हे काम करूया. आणि तिथे काही जास्त म्हणजे बारीक बारीक असे कप्पे नसल्यामुळं तर ते पटकन होऊ शकतं. फक्त मला आणि आत्ता ड्रममधून काढलेलं सामानसुद्धा तिथे ॲडजस्ट करायचं आहे. पण तेवढ्यात लक्षात आलं की तेलही संपलेलं आहे, तर ते तेल मी किटलीच काढते. तर त्याच्या आधी ज्या बाटली ते दिव्याचं तेल स्टोअर करतो तर ते त्याच्यात आधी थोडं काढून घेते. त्यानंतर किटलीमध्ये तेल काढते आणि शेंगदाणे भाजून झाले की खालचं जे आहे तर ते पुसायला घेते. त्यासाठी मी काय केलेलं आहे की एक जुना टॉवेल आहे, तो खूप जुना आहे, तर तो मी फाडला आहे. टॉवेलने खूप चांगलं क्लीन करता येतं. बाकीचे जे आपण कपडे घेत होते तेही नंतर खूप खराब होतात. म्हटलं याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून ते पुसण्यासाठी वापरता येतील. तर इथे खालून वरतून म्हणजे पूर्ण सगळीकडून जिथे जिथे मला दिसत होतं की बारीक बारीक असे झुरळांचे अंडे आहेत ते सगळीकडं मी पुसून काढलं. आणि नंतर पुन्हा फिनाईल आणल्यानंतर त्यानेसुद्धा करणार आहे. ते करून झाल्यानंतर पहिल्यांदा वरच्या कप्प्यातले जे काही भांडे आहेत ते पुन्हा लावून ठेवली. एकीकडे ते मी म्हटलं ना ड्रममध्ये ठेवलेलं मोठं पातेलं होतं, त्याच्यात मोठा जो कुकर असतो एकदम, तर तोही होता. तर ते सगळं पुन्हा ठेवलं आहे ॲडजस्ट करून. आणि बाकीच्या ज्या बरण्या वगैरे होत्या त्या ठेवल्या. तर त्याच्यापेक्षा खालचं जे पार्ट आहे तर तिथे मोठे मोठे ॲल्युमिनियमचे डबे आहेत, तर ते सरकवून करणं काही कठीण होतं. वरतीच थोडंसं सामान होतं, जास्त बरण्या होत्या. आणि ही जी पिशवी दिसते वरती तांदळाची, तर त्याच्यामध्ये मसाल्याचे डबे वगैरे, मसाल्याचे पदार्थ वगैरे ते आहेत. तर म्हटलं ते म्हणजे ते फोडलेले नव्हते ते आहेत, तर ते म्हटलं नंतर एका वेगवेगळ्या डब्यांमध्ये काढून ठेवता येतील. त्यामुळे ती पिशवीवरच राहू दिली, कारण पिशवी वगैरे असलं तर जाते झुरळं भरपूर जातात. तर हे सगळं करत असताना खालचं पुसून झाल्यानंतर मी पहिल्यांदा खिचडी करण्यासाठी घेतली. तर बटाटे ऑलरेडी बॉईल केलेले होते, तर त्याच्यामध्ये त्यांना सोलून फक्त कट करून टाकलं. आणि नंतर म्हटलं उद्यालाही ते बटाटे भातासोबत खायला घालता येतील, म्हणून थोडंसं मीठ आधीसुद्धा ॲड केलेलं आहे खिचडी बनवण्याच्या आधी. ते मसाल्याचे पदार्थ आहेत तर ते मी त्याच्यामध्ये काढून ठेवते. आणि नंतर जे खालचं सिंकचं एरिया आहे तर तिथे काय होतं की बेसिंगच्या बाजूचा भाग जो आहे तर तो तिथून पाणी गळतं, तर त्यामुळे सगळं खराब झालेलं आहे तिथे. आणि त्याच्या खाली जे आहे तर बाकीचं सामान म्हणजे मोस्ट ऑफ खतच ठेवलेली सगळी झाडांना लागतील अशी, त्यामुळं ते सगळं सामान मी बाजूला काढलं. त्यानंतर तो पाईपसुद्धा खूप खराब झालेला, तर तो सुद्धा काढून क्लीन करायचा आहे.
आणि पाणी सारखं टपकत राहतं. तर त्याच्यासाठी वरती व्हाईट सिमेंट लावावं लागेल सिंकला आजूबाजूला. तर ते पहिल्यांदा क्लीन करून घेतलं आणि नंतर मग पाईप क्लीन करायला घेतला. इथे बऱ्याच दिवसापासून काहीतरी करावं म्हणत होते की नेमकं पाणी कुठून गळतं तर ते समजतच नव्हतं. पण तिथे सगळं जो सिंकचा बाजूचा भाग असतो तिथूनही पाणी गळतं, त्यामुळं खाली ओलं राहतं आणि त्यामुळे ह्याचे दरवाजेसुद्धा थोडेसे खराब होत आहेत. तर ते लवकरात लवकर मी ह्यांच्या खूप मागे लागलेलं करण्यासाठी, पण ह्यांनी काही लक्ष दिलं नाही. त्यामुळे म्हटलं आधी मी क्लीन करून घेते आणि खाली पण भरपूर पाणी सांडलेलं होतं तर ते चांगलं पुसून घेतलं. थोडं शेवळ्यासारखा झालेला पाईप तर तो मी बाथरूममध्ये नेला आणि तो क्लीन करून घेतला चांगला. जितकं शक्य आहे तितकं त्याला पण सिंकच्या आजूबाजूचा पण भाग क्लीन करून ठेवला. त्यानंतर मग त्याच्यामध्ये बाकीचं सगळं सामान जे आहे तर ते ॲड करेल. त्याच्यातून जेवढं भाग निघत होता तर त्या सगळ्याचं मी काय केलं ती क्लिनिंग केली. कारण की आपण म्हणजे ब्लीच जे आहे तर ते टाकत असते, पण तरीसुद्धा थोडं शेवाळलेलं पार्ट बराचसा होत असते ते. तर तो सगळा पुसून घेतला आणि त्यानंतर त्याची जी सिंकच्या खालची जी काळी रिंग असते तीसुद्धा खाली पडलेली आहे. समजलं नाही कशामुळं पडली ते. त्याचं ग्लू लावून त्याला पण वरती चिटकवून द्यावे लागेल. तर हे सगळं पुसून घेतलं. वरती मी म्हणजे साईड बाय साईड मी जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे ह्या कामाला आज जास्त वेळ दिला, कारण ही कामं माझी पेंडिंगच राहतात नाहीतर. तर किचन ओट्याखालची सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी जे एक्स्ट्राची भांडी ठेवलेली त्यातलं म्हणजे हे कंटेनर एक भांडं होतं चांगलं, त्याच्यात भाजी बनवता यायची व्यवस्थित, पण त्याचं ना बरंचसं पार्ट खराब झालं. पण त्याचं लीड झाकण खूप छान आहे, तर काचेचं आहे तर ते मी ठेवले. आणि ज्या 2 एक्स्ट्राच्या पराती होत्या तर त्यासुद्धा घासून ठेवते. बाकीची भांडी लावून ठेवलेली आहे जी एक्स्ट्राची होती ती. आणि त्या ड्रममध्ये फक्त काय होतं की अशी भांडी होती मोठी मोठी जी आपण नेहमी यूज करत नाहीत, आणि काही शूज होते जे रेग्युलर वापरायचे नव्हते 1-2, आणि कारचं कवर होतं. त्यामुळं तर ते तसंच भरपूर सामान ते कमी होतं, पण ते पूर्ण ड्रममध्ये ठेवलेलं होतं. तर ड्रम काढून टाकला फायनली. आणि मिक्सरचं पण हे भांडं जे आहे ज्युसरचा भाग जो आहे तर ते आपण काही यूज करत नाही, तर तेही तसंच राहतं. तर त्याचबरोबरीने मिक्सर खूप खराब झालेलं आहे, तर ते व्हाईट आहे. तर त्याला पहिल्यांदा घासणीने क्लीन केलं आणि घासून केलं, घासून घेतलं आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलं. कारण की बऱ्याच दिवसापासून हे सुद्धा काम जे आहे तर ते माझं बाकी राहिलेलं करायचं. आणि मिक्सरला पूर्वी कसं कवर लावायचं लोक, त्याच्यामुळे पण म्हणजे रोजच्या रोज पुसणं होत नसेल तुमच्याकडून तर त्या गोष्टी चांगल्या होत्या की ॲटलिस्ट कवर लावलं तरी ते क्लीन व्हायचं. तर क्लीन करून घेतलं आणि त्याला ठेवून दिलं. त्यानंतर फ्रीज जो आहे त्याला अजून मला आतून पूर्ण क्लीन करायचं बाकी आहे, पण बाहेरून मी पहिल्यांदा त्याला फक्त आज पुसून घेतलं आहे. कारण की त्यावेळेस रुद्र उठलेला होता आणि आईने त्याला घेतलेलं आहे, त्याला माहितीच नव्हतं की मी आतमध्ये आहे म्हणून. तर त्यामुळे त्याला चुकवून ते काम केलं. आणि त्याच्यानंतर जी रात्रीची दुधी भोपळ्याची कोफ्त्याची भाजी होती तर ती गरम करायला घेते, कारण आता आम्हाला जेवायला घ्यायचं आहे. बाकीचं क्लिनिंग झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं, कारण ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं घट्ट झालेलं, तर त्यात थोडंसं पाणी ॲड केलं आणि गरम करून घेतलं. आणि रुद्र तोपर्यंत बाहेर खेळत होता. त्यात त्याचे पप्पा आले, तर नंतर आम्ही जेवायला बसणार होतो. रुद्र खुश झालेला. तर आजच्या या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.